खासदार संजय राऊत बोलतायत, थेट ऐकूया. हे काही चुकीचं असं आम्ही मानत नाही, पण एक साधा सेन्स आहे की जे पैशाचं वाटप किंवा आदान प्रदान होतं ते का उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगातून नेतात का? हा साधा एक सेन्स आहे. खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेने कशा प्रकारे बॅगा आपल्या हेलिकॉप्टरमधून ते वाहत होते हे आम्ही दाखवलंय. त्यावर कारवाई नाही, पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं, विमान आलं की त्याची झडती घ्यायची, हा जो खेळ आहे हा का लोकांना कळत नाही का? कळतो ना. पैसे पोचले लोकांचे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शहा, गौतम अडाणी, लोढा, यांना जिथे पैसे पोचवायचे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत. अगदी पोलीस बंदोबस्तात पोचवलेले आहेत, पोलिसांच्या गाडीतून पोचवलेले आहेत. तर या गाड्या कुठे थांबवल्या, त्यांची झडती घेतली असं आम्ही पाहिलं नाही. हे जे आता म्हणतायत प्रसंगी आम्ही अमित शहाची गाडी तपासू, गृहमंत्र्यांची आपल्या किंवा प्रधानमंत्र्यांची, करून दाखवा. गडकरींची गाडी तपासली नाही, आता हे दाखवायला करतात सगळं. हा सगळा खेळ आहे, हे सगळं चुकीचं आहे. पण आमचं त्याच्यावरती आक्षेपच नाही. आम्ही नियम आणि कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. पण ज्या पद्धतीनं ही अरेरावी सुरू आहे त्या अरेरावीला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केला, बस. काल मध्यरात्री जोगेश्वरीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये राडा झाला. आपल्या पक्षात असं म्हणणं होतं की तिथे महिलांना वस्तूंचं वाटप केलं जात होतं. खरं आहे ते. दादर मतदारसंघामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या किंवा जिथे मिलिंद देवरा निवडणूक लढतात आदित्य ठाकरेंसमोर, तिथेही पैसे आणि महिलांना लागणाऱ्या वस्तूंचं वाटप, जोगेश्वरीमध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे. पण अशा प्रकारे सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे. आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात, तेव्हा हा राडा होतो. निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल त्याने अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे, पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कधी करणार नाही. आता सरकार आणि सत्ता आणि पोलीस त्यांचे आहेत. पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे, 1 महिन्यानंतर या राज्यात सत्ता बदल होणार आहे. आमच्या अंगात आलं म्हणून सरकार आलं, मग त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं. ते त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावेत. अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली. हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात. सांगली हे बेट नाही आहे, महाराष्ट्राचा भाग आहे. अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे सरकार पाडण्यासंदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीला अडाणी हजर होते ना. गौतम अडाणी, अमित शहा होते या बैठकीत. बरोबर ना. त्याच्यामुळे कोणाच्या अंगात आलं होतं हे त्यांनी एकदा नीट तपासलं पाहिजे. 2.5 वर्ष आम्ही सत्ता चांगल्या प्रकारे राबवली, पण गौतम अडाणीला हे सरकार नको होतं. ही मुंबई, हा महाराष्ट्र, हा त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे, ओरबाडायचा आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली, त्यासाठी अडाणीचा वापर केला. हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता, हे अजित पवार कबूल करतायत. यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का?